अशोक खराच्या बाबत केवळ शहरातच संताप आहे, नाशिकमध्येच संताप आहे असं अजिबात नाही. अशोक खराचं जे जन्मगाव आहे तिथले लोकही त्याच्या या कृष्ण कृत्यांमुळे चिडलेले आहेत. खराच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देत असताना या मंडळींनी खरातला थेट फाशीच द्यायला हवी इतकी तीव्र मागणी केलेली आहे. अशोक खराब मूळ कानडवाडीचा आणि तो असाच म्हणजे सुरुवातीपासून असंच त्याचं वागणंच वेगळंच होतं आणि तो कोणलाच नाही. आता त्याचे 5-6 भाऊ होते, काही मुली बहिणी होत्या, काही संबंध होते, पण तसं काय म्हणजे त्यांना आहे ना तसं कोणाला झालं नाही. तो गावाला नाही, देवाला नाही, कोणत्यासाठी त्यांना आहे ना असं काही त्याचं सरळ हाताने मदत केली. त्याचं फक्त स्वार्थापुरतं होतं. आणि तो एवढा मोठा का झाला माहितीये का? सरकारनं डोक्यावर घेतला. मंत्री असो, मुख्यमंत्री असो, त्यांच्या बायका असो, ह्या क्लास 1 अधिकारी असो, यांच्यामुळे हा इथपर्यंत गेला आणि त्यांच्या जीवावर तो काही करायचा. परिसराची लोकांची एवढीच मागणी, अशा व्यक्तीला फाशी देणं फार गरजेचं आहे. त्याला कुठल्या प्रकारे सोडू नये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का त्याच्याबरोबर जे लोक असतील, मंत्री असो, संत्री असो, कोणी IPS अधिकारी असो, अगर तुम्हाला तो मोठे मोठे अधिकारी असो, पण त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे सोडू नये. आणि ज्याच्याबरोबर जे लोक आहेत त्यांना पण सोडलं आणि त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, याला तर फाशी झाली पाहिजे. अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाही. कारण त्यांनी ज्या व्यक्तीने महिलाचं इतकं शोषण केलेलं आहे, आणि त्या गरीब लोकांचं केलेलं नाही, गरीब स्त्रियांचं केलेलं नाही, त्यांनी जे उच्च आहे, उच्च लेवलचे स्त्री आहे, त्यांचं शोषण केलेलं आहे. हा धर्मावर म्हणजे असा घाला झाला का याच्यामुळं त्या मंदिरामध्ये जाण्याचा, तिथं दर्शन घेण्याचा सुद्धा कोणाचा पवित्रा राहिला नाही. कुणीच पवित्रतेने ठेवलं नाही अजिबात. इतका गंभीर विषय करून ठेवला त्यांनी का विचाराच्या पलीकडची गोष्ट ही अतिशय विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे. काय असं एवढं निर्गुण म्हणजे जे अघोरी, आपण ज्यांना अघोरी म्हणतो, जे कुलूप लावून फिरतात ते लोक सुद्धा या गोष्टी करत नाही. त्यांनी सूटबूट घालून हे प्रकार केलेले.